आई, एक नाव जे आयुष्यभर सावली देतं आणि स्वतः मात्र उन्हाळ्यात राबतं. ही गोष्ट आहे गौरीची आणि तिच्या आईच्या पाऊस पाण्याची. चला तर मग यांच्या या छानशा गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे आईचं पाऊस पाणी. एका लहानशा गावात एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं गौरी. ती रोज आईसोबत शेतात जात असे. आईचे काम कष्ट तिने लहानपणापासून पाहिलं होतं. पण गौरीला अभ्यासात खूप रस होता. तिला शिक्षिका व्हायचं होतं. पावसाळा सुरू झाला की शेतातलं काम वाढायचं. एके दिवस आई शेतातून परत येताना पावसात ओली झाली आणि आजारी पडली. आईला आजारी बघून गौरीचं मन खूप हलकं झालं. तिने ठरवलं आता आईसाठी काहीतरी मोठं करायचं. ती अभ्यास करू लागली. दिवसा शेतात जायची आणि रात्रीला अभ्यास करायची. वर्ष लोटली आणि एक दिवस ती गावातली पहिली शिक्षिका बनली. शाळेच्या पहिल्या दिवशी तिने वर्गात आईसाठी एक ओळ लिहिली. आई म्हणजे आभाळाचं सावली देणारं पाऊस पाणी. सर्वांनी ती गौरीची ओळ वाचून टाळ्या वाजवल्या. सांगा तर मग तुम्ही काय शिकली या गोष्टीतून? या गोष्टीतील शिकवण: आईचे कष्ट कधीच वाया जात नाहीत. त्या कष्टांची सावली आपल्याला आयुष्यभर थांबलेली असते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच गोष्टींसोबत.